बदलापुर मामले के आरोपी अक्षय शिंदे के एनकाउंटर में मौत के बाद सत्ताधारी और विरोधियों के बीच आरोप प्रत्यारोप का दौर जारी है। जिस तरह अक्षय शिंदे का एनकाउंटर किया है, उसी तरह महिलाओं पर अत्याचार करने वाले सभी आरोपियों का एनकाउंटर करे, यह कहते हुए शिवसेना ठाकरे गुट सांसद संजय राउत ने सीधे तौर पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को चैलेंज किया है। वह मुंबई में मीडिया से बात कर रहे थे। किती बलात्कारांचं एन्काउंटर आपण केलं आणि यापुढे करणार आहात। कालच नालासोपाऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला सामुदायिक बलात्कार कांडमध्ये अटक करण्यात आली। सामुदायिक बलात्कार कांड काय केलं तुम्ही? देवेंद्र फडणवीस, तुमच्या पोस्टरवरची तुमच्या हातातली बंदूक आहे ना, तुम्ही स्वतः ज्या सिंगम आहात ना, सिंगम स्वतः जाऊन गोळ्या घालतो। खाकी वर्दीतल्या माफियांना त्यांना सुपारी देऊन गोळ्या घालून घेत नाही। घाला ना, कालचा जो बलात्कारी पकडलेला आहे त्याला कधी गोळ्या घालणार? समान न्यायाचा विचार केला, समान कायद्याचा विचार केला तर प्रत्येकाला एकच न्याय पाहिजे। बदलापूर प्रकरणामध्ये कसला बदलापूर न झाला? तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं आहे। 2-3 लोग ऐसे हैं जिसके बारे में 2-3 लोक असे आहेत त्या संस्थेतले जिथे घटना घडली, त्यांच्यावरती काही आरोप एका याचिकेत हायकोर्टात झालेले आहेत। हायकोर्ट त्याच्यावर निर्णय घेईल। त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही एक बळी घेतलात, पुरावा नष्ट केला। तुम्ही पुरावा नष्ट करण्याचं काम केलेलं आहे, कारण या बलात्कार कांडामागचं सूत्रधार असा आरोप त्या याचिकेमध्ये आहे की त्या शाळेतल्या मुलींचा वापर करून पॉर्न फिल्म्स, चाइल्ड ट्रॅफिकिंग अशा काही घटना घडत होत्या असं त्या याचिकेत समोर आलेलं आहे। आणि ती संस्था आणि त्या व्यक्ती भारतीय जनता पक्ष म्हणजे कमळाबाईच्या संबंधित होत्या, आरएसएसशी संबंधित होत्या। त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असं दाखवलेलं आहे। हायकोर्टाने काही प्रश्न विचारले त्या विषयात, मी नाही विचारत, आम्ही नाही विचार, हायकोर्टाचे प्रश्न आहेत। मुळात हे एन्काउंटर किंवा चकमक वाटतच नाही, ही हत्याच आहे, हे हायकोर्ट म्हणत आहे। अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। मिस्टर सिंगम, हे दोन्ही सिंगम, आधी तुमच्यात ठरवा सिंगम कोण। मिस्टर शिंदे सिंगम आहेत की फडणवीस सिंगम आहेत? या देशामध्ये कायदा संविधान आहे आणि तो कायदा आणि संविधान हे सिंगमने लिहिलेलं नाही, हे लक्षात घ्या तुम्ही। तेव्हा दोघांनी बसावं आणि किंवा कॅबिनेट बोलवावी आणि कॅबिनेटने ठरवावं की आमच्या सरकारमध्ये सिंगम कोण आहे। बोला।